सांगण्याची स्टाईल आहे श्लोक म्हणण्याची, तर आम्ही हसायचो त्याला. तरी त्यांचं लक्ष असायचं कोण हसतं का, त्याला पकडायचं आणि बदलायचं आहे त्यांचं ठरलेलं असायचं. म्हणून लोक अशी मुलं सगळी अशी शांत राहायची, जरी हसू आलं तरी. तर हा घनश्याम हसलाच शेवटी. हां, घनश्याम हसल्यावर काय त्यांनी बघितलं घनश्यामला. हां, करा घनश्यामला पुढे बोलवलं, काय करत होता? नाही सर, नुसतं स्मित केलं, काय अडकन वाजवल्यावर त्यांनी मला पण बघितलं होतं, मला अजून हसू आलं. इकडं दिली आहे मला एक समजून. ती कानाखाली बसलेली अजूनही त्यांचा तो हात आणि आमचं ते वय ह्याच्यात अजूनही आहे. तो कान मला वाटतं तेव्हापासून जरा कमीच ऐकायला लागलं. तर अशा काही आठवणी भरपूर आहेत. आता जसं ह्यांनी सांगितलं वेळ कमी पडेल आपल्याला, तर सर्वांना म्हणजे ऑर्गनायझरना धन्यवाद. आणि ह्याच्यानंतर आपण परत भेटूया आणि असाच चांगला कार्यक्रम करूया. आणि जे काय शताब्दीमध्ये काय हे असेल तर माझा पूर्ण साथ असेल, काही असू दे, आर्थिक असू देत, फिजिकल असू देत, आय विल हेल्प सपोर्ट. ओके, थँक्यू. वेळ कमी आहे, पुढची तिथं या हॉलमध्ये कार्यक्रम आहे, म्हणून जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी. अविनाश बोल. दामले तू म्हटलायच मागाशी, बोलतोय. आणखीन कोणात तयार राहावं लागेल, पटपट यायचं आणि 1 मिनिटात मांडा. जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी. वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. मला एक 2-3 आठवणी सांगायच्या होत्या. आपल्या शाळेत जशा माझ्या मनात आठवणी दाटलेल्या आहेत तशाच पद्धतीच्या सर्वांच्या मनात असणार आहेत. थोडेफार प्रमाणात मागं पुढं अनुभव कसे आले त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात थोडंफार वेगवेगळेपणा असेल. पण मला एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. आपल्या शाळेत जसं शिक्षण मिळालं तसं बाकी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सायकल शिकणे किंवा पोहायला शिकणे ह्या ज्या गोष्टी होत्या की ज्या आपल्या सर्वसामान्य आयुष्यात आपल्याला कोणीतरी आत्ताच्या आपल्या मुलांना आपण खास प्रयत्न करून क्लासला लावतो. आपले हेच शिक्षक, हेच दीक्षित गुरुजी स्वतः त्या वयामध्ये सुरंगीसारख्या ठिकाणी येऊन स्वतः आमच्या पोटाखाली हात घेऊन आम्हाला त्यांनी पोहायला शिकवलेलं आहे. कानेटकर सरांनी सायकल शिकवली. आपल्याला कुठली पण पहिली गोष्ट शिकल्यानंतर जो आनंद होतो तो आम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त ह्याच गुरुजनांनी फक्त दिला. बाकीच्या कुठल्या गुरुजनांनी आम्हाला शाळेत तसं आमच्या मुलांनुसार मिळाला नाही तो आत्तापर्यंत कधी. हे जे त्यांचे अदर दॅन एज्युकेशनल जे काही आपल्या करिक्युलर जे असतात त्याच्यापेक्षा पलीकडचे जाऊन डिवोट होऊन जे मुलांसाठी करायची जी वृत्ती होती ती कुठेही मला नंतर भावली नाही. विद्यापीठ सोडल्यानंतर इवन कुठल्या शाळेत मी तसं ऐकलं पण नाही की असं काही उपक्रम करतायत ते. या शाळेला माझे शतशत प्रमाण तुमच्या सर्वांच्या तुम्ही सर्वांना तुम्हाला 40 वर्षांना भेटायला मिळालं याकरता संयोजकांचे आभार. सतीशसारखे मित्र, मंजिरी महाजनसारख्या मैत्रिणी किंवा अन्य आता हे जे हुशार मुलं आहेत कानेटकरसारखी मुलं ही सगळी आम्हाला म्हणजे आता आम्हाला सांगता येतं की माझ्याबरोबर होती हे सांगायला सुद्धा आपल्याला अभिमान वाटतो. हे भाग्य आम्हाला ह्या शाळेमुळे मिळालं. नसेल तर मिळालं नसतं आम्हाला कुठल्या शाळेत दुसऱ्या मिळालं असतं. तर या सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो, कापसीचे आभार मानतो, धन्यवाद देतो. पुढच्या कुठल्याही कार्यक्रमात माझा सहभागी असेल. जास्त जास्त भाषण काय करता येत नाही. सामान्य विद्यार्थी या ग्राउंड्सवर जेव्हा बोलणं सुरू झालं की नाही तर त्यावेळेलाच मला आता जे टार्गेट करायचं आहे म्हणजे माझ्या पोटामध्ये की नाही एक प्रकारची जेलसी तयार झाली आहे. जेलसी म्हणजे रिलेटेड विथ ऑल द म्हणजे इंटेलिजंट गाईज म्हणजे सतीश पत्की म्हणा, कापसे किंवा काय ह्यांच्याबद्दल माझ्या पोटाबद्दल अत्यंत जेलसी तयार झाली आहे. तर एकदा इन्सिडेन्स काय झाला की सतीशबद्दल मला हे होतं आणि सतीश नेहमी कसं फोनवर बोलणं आणि इकडं तिकडं कधी त्याचं पेपरमध्ये नाव बिव आला की त्याला आपलं हे करायचं, फोन करायचा आणि तोही माझ्यावर बोलायचं सर्वजण चाललं होतं. एकदा काय झालं, स्विमिंगला मी जातो आणि तोही स्विमिंगला जात होता. म्हणजे आता त्यानं परत ब्रेक घेतला त्यानं सतीश पत्कीनं. तर मी कर्मधर्म संयोगाने कसं झालं की सकाळी मी उशिरा गेलो. मी 6च्या बॅचला येतो, 7-7:30 वाजले आणि सतीश त्या दिवशी कर्मधर्म संयोगानं योगायोगानं तो लवकर आला आणि मी आपलं वॉश घेऊन आपलं अंग पुसत होतो मस्तपैकी आणि त्याच वेळेला सतीश एंटर झाला तिथं. तर मी म्हटलं अरे सतीश, म्हटलं तू काय रे सतीश. त्याने मला अरे सतीश काय चाललं इकडं तिकडं आपलं फोनवर बोलणं असं जनरल बोलणं झालं आणि मी म्हटलं तुझं म्हटलं नेहमी पेपरमध्ये नाव बिव येतं आहे म्हटलं किंवा काय, पण म्हटलं तू एक गोष्ट लक्षात ठेव म्हटलं काय की तुझ्या प्रगतीमध्ये आणि तू जे काय आता जे फ्लरिशिंग आहेस तर त्याच्यामध्ये आमचासुद्धा वाटा आहे आणि तू खरं म्हणजे तू मान्य करायला पाहिजेस किंवा काय. तर तो मला कसं काय. तर मी त्याला म्हटलं की आमच्यासारखी जर गाढवं जर तुझ्याबरोबर नसती तर तुलना करायला तुला कोण मिळालं असतं म्हटलं. त्यामुळे आम्ही गाढवं आहे म्हणून तर तू म्हटलं हे झालं आणि त्याच्यामधून तू एन्थोजिस्टिकली पुढे गेलास म्हटलं. तर त्याच्यावर त्याची रिॲक्शन अशी होती म्हणजे इथं इन अ सिम्पल मॅनर मी म्हणजे त्याला जे मानतो ना म्हणजे सिम्प्लिसिटी काउंट्स म्हणतो की नाही आपण, सिम्प्लिसिटी काउंट्स. तर त्याच्यामध्ये तो मला म्हणाला अरे असं काही नाही म्हणाला. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या त्या लेवलप्रमाणे
खाली आणि वर आणि खाली आणि वर असतो आणि समाजाला या सगळ्या गोष्टीची गरज असते. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट आय मीन टू से की त्याचा सिम्प्लिसिटी हा जो आहे की नाही, म्हणजे डाऊन टू अर्थ हा जो काय प्रकार जो आहे की नाही, तो सतीशच्या बाबतीमध्ये हा एक पॉईंट. दुसरी गोष्ट नंतर पद्माकर कापसेबरोबर नंतरच्या स्टेजमध्ये आपल्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मजा आला. म्हणजे त्याला काय सगळ्यांनी आता ह्याच्याबद्दल गोड 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 बोला आणि चांगलं. इट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग. म्हणजे डाऊन टू अर्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ थिंग. त्या कापशाला मी म्हटलं ह्याला की म्हटलं अरे म्हटलं तू म्हटलं अक्षरशः विजेसारखा तळपायला लागलायस म्हटलं. अक्षरशः म्हटलं विजेसारखा तळपायला लागलायस. पट 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 नंतरची टीम सगळी जी आहे अतिशय चांगल्यापैकी ॲक्टिव्हिटीज आणि हे आणि त्याने जो काही त्याच्यामध्ये लीड गेला म्हटलं तू अक्षरशः म्हटलं विजेसारखा तळपायला लागलायस. तर त्याच्यावर त्याचं उत्तर असं होतं की मला की सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यानंतर जी काही एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीमधून मी करतोय अँड दॅट थिंग इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपले फिलिंग्स किंवा आपण जरी समजा सुपर एलिव्हेटेड जरी आपल्याला लोक जाऊन करायला लागले, सुपर एलिव्हेटेड जरी करायला लागले किंवा काय, तर ही जी भावना व्यक्त करणे इन अ सिम्पल फॉर्म दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे जी गोष्ट जी आहे बोलता बोलता बोलून टाकतो, मला जे मनाला वाटतं ते मी बोलतो, मी त्याच्यामध्ये वाटतं ते ही जी जडणघडण जी आहे ही जडणघडण विद्यापीठ हायस्कूलनं केली आहे. बस मला म्हणजे बाकी काही जास्त काय बोलता येत नाही. मला जे काय वाटलं मनात ते मी बोलून टाकलं. थँक्यू व्हेरी मच. 1 मिनिटात मी बोलणार आहे. सगळे शिक्षकांचे पत्ते शोधून घेतले आम्ही आणि दुधेबाईंना आपण भेटायचं म्हणून आम्ही भेटायला ठरवलं. मग चिकणी सरांच्याकडनं जाऊन सतीश म्हटला, सरांनी सांगितलं चिकणी सरांनी की दुधेबाईंच्याकडे तुम्ही जाऊ नका, त्याची ती स्थिती नाही आहे. मी म्हटलं प्रयत्न करूया, आहेत ते तर आले तर ठीक आहे, नाही आले तर आपण प्रयत्न केला म्हणायचा. मला यायला जमलं तो गेला आणि मला त्यानं सांगितलं. ती अतिशय म्हणजे अंगावर म्हणजे आपल्या शिक्षकांच्याबद्दल इतकं ह्या परिस्थितीत शारीरिक पीडा जी आहे त्या परिस्थिती ऐकून मला काही जास्त सांगायचं नाही. मी व्हॉट्सअपवर शेअर केलेलं आहे, सगळी माहिती दिलेली आहे. तर दुधेबाईंना स्मरण नाही, कानाला बिलकुल ऐकू येत नाही आहे आणि त्यांचे मिस्टर ती दोघे असतात. त्यांना सांगितलं, समोरचा परिचय करून दिलेला आहे, त्यांना कळत नाही, ते परिचय करून देऊ शकत नाहीत, कानाला काय ऐकू येत नाही. सतीश अक्षरशः त्यावेळेला त्याला फोनवर बोलताना त्याला हुंदका आला, इतकं त्यानं गहिवरून गेला. तो म्हटला तूच सांग म्हटला, म्हणून मी सांगतो आणि बाकीच्या गोष्टी मी काय बोलत नाही. परंतु त्यानं सांगायचा प्रयत्न केला. तो शेजारी राहत होता, बाई तुम्ही येत होता, आम्ही फिरत असतो, आपल्या जवळपास तुम्ही राहता वगैरे वगैरे बरंचसं. आणि नंतर त्याच्या मिस्टरने सांगितलं, ते सुस्थितीत आहे, तेच त्याची शुश्रूषा करतात. तर त्याने एक चिठ्ठीवर लिहून दिलं दुधेबाईंना की विद्यार्थी म्हटल्यानंतर बघितलं, वाचलं, फक्त काय त्यांना कळलं माहीत नाही, फक्त त्यांच्याकडे बघून एक स्मित केलं, त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही प्रतिक्रिया केली नाही. ही आठवण आहे दुधेबाईंची. पंडितराव सरांची आठवण आहे. ते रसायनशास्त्र शिकवायचे काय. मग एक दिवशी क वर्ग आणि ब वर्ग एकत्र केले होते आणि त्यांनी एक आपला रसायनशास्त्राचा प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून दाखवला होता. कुठला तरी वायू निर्माण केला होता काय. मग ते काय मला माहीत नाही. पण मग दुसऱ्या दिवशी क वर्गात परत पंडितराव सर आले आणि आम्हाला सांगितलं हाताची घडी आणि रांग करायची आणि प्रयोगशाळेत जायचं ओळीनं. मग सगळे आम्ही खाली गेलो, बसलो, प्रयोग सुरू झाला. तोच प्रयोग परत चालू झाला काय. मग सगळं बघितलं आम्ही आणि विनय नाईक सगळं झाल्यानंतर प्रयोग उठून उभा राहिला आणि म्हणाला की सर तुम्ही हा काल प्रयोग दाखवला आहे आम्हाला. मग पंडितराव सर चिडले. ते म्हटले गाढवा तुला आधी कळत नाही सांगायला, एवढं प्रयोग करेपर्यंत तू थांबलास काय. ही एवढी आठवण सांगायची. आणि मी एक भेट देणार आहे बरं का. आठवण म्हणजे मी आता व्यक्ती सांगत नाही, मुझ्यावर 2 वेळा आला. रसायनशास्त्राचाच विषय होता की रात्री झाडाखाली का झोपू नये. त्यावेळेला आता विद्यार्थी सांगत नाही आणि मला तर म्हणशील मी नाही आहे. त्यानं सांगितलं रात्री झाडाखाली का झोपू नये. रात्री झाडाखाली झोपल्यानंतर वरून पक्षी शी करतात, साप विंचू चावतात आणि चोर आणि दरोडेखोर लुटून जातात, म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये. अनिल पाटील या. माझं नाव अनिल पाटील. बरीचशीच मला ओळखतात, कारण माझ्यात बदल जास्त झालेला नाही असं म्हणतात बरीच जणं, त्यामुळे बरीच जणं ओळखतात मला. तर मित्र आणि मैत्रिणींनो,
मैत्रिणी पण एवढ्यासाठी म्हणतो की मित्र म्हटले आम्ही बोलू शकत नव्हतो, तर त्यावेळा आम्ही पहिली दुसरीला एवढा दंगा केला होता, तर आम्हाला बाईंनी एका बेंचवर एक मुलगी आणि एक मुलगा असं बसवलेलं आपल्याला एवढं, त्यामुळे आपण सगळे एकमेकांवर बोलत होतो. तर आठवणी सांगायचं म्हटलं तर शाळेत असताना आम्हाला दंगा एवढा केला होता, सरांनी बऱ्याच वेळाला वडिलांना घेतल्याशिवाय शाळेत यायचं नाही असं सांगितलेलं. तर सुभाष काशीद आपल्याबरोबर होता, काय तो वारला आहे तो. त्यानं काय केलं, वडील म्हणून एका वयस्कर त्याच्या मित्राला घेऊन आला तो काय, आणि ते म्हटलं हे माझे वडील काय. मग ते हेड सरांच्या पुढ्यात नेलं. मग ते जरा वडील दाखवायला तर पाहिजे. मग त्यानं काय केलं, असं असं दंगा करतो सर रे, त्याला एक कानपाडीत लावलं सरांच्या पुढ्यात. ते नुसता त्यानं बघितलं. बाहेर आल्यानंतर त्या दोस्ताला त्यानं बरोबर केला काय. तर मी पण जास्त बोलणार नाही कारण आपल्याला हॉल सोडायचा आहे. तर माझं फक्त एक मित्रांच्यासाठी फक्त एक दोन मी ओळी गाण्याच्या म्हणणार आहे आपल्या दोस्तीवर. दोस्ती पिक्चरमधलंच गाणं आहे काय. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया. तुम जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. थँक्यू. आपण आता या सभागृहातून बाहेर जायचं आहे आणि चहापाणीसाठी खाली व्यवस्था केलेली आहे. आणि त्यानंतर मला वाटतं समारोप आता मिश्किल हलक्या फुलक्या गप्पा बऱ्याचशा झालेल्या आहेत, पण 3 सप्टेंबर 100 वर्ष पदार्पण करीत आहे, त्या संबंधित काय करता येईल का हा एक विषय. त्यानंतर पुढील गेट टुगेदर्सने मेळावा सर्वसाधारण केव्हा घ्यायचा, सगळंच का तर फायनल होणार नाही, तो एक विषय. त्यानंतर स्मृती अंक जो आपण काढणार आहोत, म्हणजे आज सकाळी जे फोटो घेतलेत ते फोटो आणि जुने फोटो हे एकत्र करून आपला संपूर्ण सगळा आता परिचय जो आहे फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म सगळा तो तिथं भरून द्यायचा आहे. याद आ रही है, याद आ रही है, तेरी 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 याद आ रही है. याद आने से तेरे जाने से जान जा रही है.
फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, जैसे सावन में छावे जिया, जैसे सजनी के संग हो पिया, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। आता आपण शेवटचं सत्र म्हणत होतो, अंक शेवटचा तिसरा अंक. तसं सुद्धा आपल्या इथे काय माईकची व्यवस्था वगैरे नाही आहे आणि काही पुण्याचे लोक जे आहेत त्यांना काही थोडीशी आहे, थोडं ठीक आहे. सांगता समारोहापूर्वी आपण 3 सप्टेंबरला शाळेची 100 वर्ष पदार्पण होणार आहे. त्याचं थोडंसं नियोजन म्हणून काही 2-3 सूचना सांगा. त्यानंतर दुसरा विषय गेट टुगेदर स्नेह मेळावा परत कधी घ्यायचा आणि त्याच वेळेला स्मृती अंक प्रकाशन करायचं आहे. त्याची माहिती आणि आपल्या आठवणी सगळ्या तुम्ही खांडेकर मेडिकल हेडक्वार्टरमध्ये द्यायची सूचना करा. आजची क्लिप पण आम्हाला आपल्या फॉर्मवर ईमेल आय डी लिहिलेला आहे. मगरच करेल. पण मला असं वाटतं काल मी आणि अजित आम्ही काल येताना आमचा गाडीनं थोडासा विषय झाला होता की त्यावेळेस हा विषय निघाला होता की हे 3 सप्टेंबरपासून आपली शाळा 100व्या वर्षामध्ये पदार्पण करते, शताब्दी वर्षामध्ये. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी शाळेला आपल्याला द्यावं. सकाळी सुद्धा एक प्रपोजल आलं होतं. आता सुद्धा मी पद्माकरशी बोललो तर पद्माकरने सांगितलं तर कारण शाळेत संस्थापक आहेत ते सगळे त्यांचं इट्स काइंड ऑफ बिझनेस सारखं काय चाललेलं आहे. आपण काहीतरी असं करावं की जे डायरेक्टली शाळेच्या विद्यार्थ्यांना पोहोचावं. त्यामुळे तो असा विषय असा झाला होता की आणि पुढे जास्त अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त होईल. बरोबर आहे. तर या गोष्टी किती जणांना मान्य आहे? माझी एक उपसूचना आहे ना हां की तुम्ही फक्त कसं लिहूया ना एक
लक्षात घ्या. नाही, अगदी मान्य. त्यामध्ये एकेकाने बोला. अजून एक अमेंडमेंट आहे. तू जसं म्हणाल हे आपल्याला कमिटमेंट. पुढच्या वर्षी जुलै महिना आता असं सगळं
कैसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। जिंदगी का सफर है ये कैसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। है ये कैसी डगर चलते हैं सब मगर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं। जिंदगी को बहुत प्यार हमने दिया, मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। एक राह रुक गई तो और जुड़ गई। मैं मुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई। हवा के परों पर मेरा आशियाना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। दिन ने हाथ थाम कर इधर बिठा लिया, रात ने इशारे से उधर बुला लिया। सुबह से शाम से मेरा दोस्ताना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। फूलों
के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती। तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे कि माला में धागा। हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार। हाँ इतना मधुर इतना मधुर तेरा मेरा प्यार, लेना होगा जन्म हमें कई कई बार। सांसों की सरगम धड़कन की बीना, सपनों की गीतांजलि तू, मन की गली में महके जो हरदम ऐसी जूही की कली तू। छोटा सफर हो लंबा सफर हो, सूनी डगर हो या मेला, या तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला। हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार। हाँ इतना मधुर इतना मधुर तेरा मेरा प्यार, लेना होगा जन्म